असं हे मैदान. पुढे चेंडू यावेळी चेंडूला खोदून काढला. यॉर्करमध्ये चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. फटका निश्चित मोठा होता, पण इथे नेमकं काय झालं पहा की दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी इथे कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पाहूया दोन्ही पंच एकत्र येतात. जावेद फरिसत कल्याण आणि सुनीलजी पाटील या ठिकाणी मुरबी एकत्र येतील. निर्णय आपल्याला काही क्षणात मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे काय घडलं याचं निश्चित उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणताही फलंदाजाचा व्ह्यू किंवा क्षेत्ररक्षक व्ह्यू या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जाणार नाहीये. बघणार आहोत नेमकं इथे काय घडतंय काही क्षणातच. आणि इथे मात्र फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून बाहेर. अरे कशाला 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 कशाला, अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, वेडेपणा तू केलास रे. धावता धावता फुकाट तू रन आउट झालास रे. धावता धावता डीजे ऑपरेटरला निश्चित कौतुक करेन की समालोचक काय म्हणतो, नेमकं मैदानात काय घडतं ते गीताच्या माध्यमातून गीत सोडून तो तुमच्या समोर लगेच घेऊन येतं. हे अतिशय सुंदर प्रणय भगत यांचं योगदान. नवीन फलंदाज मैदानात येतोय आदित्य भोईर. 3 फलंदाज गमावले. धावपलकार धावा आल्या त्या 26. 3 गडीबाज 26. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. गोलंदाज ऋषी भोईर आणि समोर मात्र फलंदाज असेल प्रतीक पाटील. वैयक्तिक 16 धावसंख्येवर. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाज तयार. या ठिकाणी कार्पेट साने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच या विस्वेप केला चेंडूला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. कोणती अतिरिक्त धाव मिळत मात्र 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळते संघाला आणि धावफलकात 1 निवाड. एकूण धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते ती 27. युडीआरस अंपायर डिव्हिजन रिव्ह्यू सिस्टीम ज्याला म्हणले जाते, पंच निर्णय आढावा पद्धती, ही निश्चित याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत देईन. याचा वापर खरं तर मैदानावरील पंचांच्या निर्णयाबद्दल दाद मागण्यासाठी केला जातो व या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडूवर घेतलाय. पूल केलंय. मिडविकेट सी मारेच्या पलीकडे येतोय. एक शानदार खणखणीत षटकार. पहिला गाव माझा जंभारी होता, हिरवे हिरवे झाडांशी भरलेला होता. पहिला गाव माझा जंभारी होता, हिरवे हिरवे झाडांशी भरलेला होता. पण आता बदल जाऊन राहिलाय, माझ्या गावानं दिल राहिलाय. नक्कीच ठाणे जिल्ह्याचे जगदीश पाटील यांचं हे गीत आपण ऐकलं. आपल्या आगरी लोकांची, कोळी लोकांची जी जमिनी या ठिकाणी नष्ट होत आहेत आणि त्या ठिकाणी बिल्डर येतात, या पद्धतीचं हे गीत अतिशय हृदयस्पर्शी गीतं जगदीशजी पाटील ठाणे यांनी ती गायलीत. हा षटकार 6 धावांचे होतात. मिडविकेटला 6 धावा. धावफलकात वाढवते 33. नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतं 3/33 दरम्यान. या मात्र चेंडू पहा उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडू स्वैर. 1 धावेचं आणखी योगदान. मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज यांचा लगेच आठवण आपल्याला होते, ज्याने आयुष्यामध्ये 13 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळलं पण कधी स्वैर चेंडू फेकला नाही. आणि कडली अमरोज अर्थात वेस्ट इंडिजचे, ज्याने आयुष्यात त्यांच्या गोलंदाजीवर कोणीही षटकार मारला नाही. हे देखील वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी मात्र पहा थोडासा पुढे चेंडू फेकला. फलंदाजांनी तिरकाकडे टाकला पंचांकडे. जावेद फरिसर कल्याण मात्र या ठिकाणी तो निर्णय नव्हता स्वैरचा आणि या ठिकाणी मात्र चेंडू निर्धाव. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारले. 34 धावा धावपलकार आल्यात. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईल्डिश लॉंग ऑन ही रचना. स्लोवरन पद्धतीचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा स्वैर. या षटकात 2 चेंडू स्वैर फेकलेत. अर्थातच अभिषेक, मुंबईचा गोलंदाज अभिषेक, याची आठवण कोण देणार. ती गोलंदाजी ज्याने 16 चेंडू स्वैर फेकले होते. अभिषेक नायर हा जो गोलंदाज याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 चेंडूचं षटक फेकलं होतं. या दरम्यान या ठिकाणी चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज होता चेंडूच्या खाली इथे कोणतीच चूक करत नाही आणि इथे फलंदाज मैदानातून बाहेर. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा आणि सटला तुझी चिमणी उडाली माझा
अतिशय सुंदर गीत आपल्याला पाहायला मिळालं की श्रीहरी जगतपिता सत्यनारायणची पूजा हे गीत जर आपण पाहिलं नाही तर सत्यनारायणची पूजा गावात आहे असं कधी वाटत नाही. करूया उदो उदो अंबाबाईचा, डोकं फिरले या बाईचं डोकं फिरले या, नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, कोंबडी पळाली, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, जय मल्हार मालिकेचे शीर्षक गीत. आवाज वाजव डीजे तुला आईची शपथ. गायक प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी अतिशय मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दिलेलं योगदान. इथे फलंदाज मैदानातून परततोय. फलंदाज आदित्यची खेळी इथे समाप्त. आदित्य भोईर यावेळी मात्र 6 धावांचं योगदान देतोय. एकूण 4 फलंदाज मैदानात गमावले. ते फलंदाजी करत असताना स्वरांश एंटरप्राइजेस बैरोना टेंबोली भिवंडी संघाचे धावलकर आल्या त्या 35. 3 षटकं इथे समाप्त झालीत. या षटकात धावा आल्या त्या 11. गोलंदाज ऋषी भोईरच्या आणि 35 धावा धावलकावर. अंतिम षटक गोलंदाज उमेश भोईर. समोर प्रतीक पाटील. यावेळी फुल टॉसचा पुरेपूर वापर केला. चेंडूला सर भिरकावून दिलंय. या ठिकाणी पुलचा फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार इथे येतोय. लॉंग लेग मध्ये एक सुंदर चौका. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू. 39 धावा धावपळ येतात. प्रतीक पाटील एक सलामीला फलंदाज आक्रमकपणे खेळतोय. 9 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुलचा फटका मात्र फसलाय. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल क्षेत्ररक्षक चेंडूवर आला होता तो ऋषी भोईर आणि हा आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. विचार केला तर अर्थातच इथे मात्र सानविलन वाकळण या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे 17 वेळा जी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आणि त्याच्यामध्ये 3 वेळा या वाकळण संघाने 30 क्रिकेट स्पर्धा जिंकली. ज्या स्पर्धेचं तुम्ही एकूण जर खर्च जर पाहिलात तर साधारणतः 1 करोडपेक्षाही जास्त क्रिकेटवर खर्च केले जातात आणि क्रिकेटमधलं महासंग्राम ज्याला म्हटलं जातं तो जिंकण्यामध्ये वाकळण संघाने 3 वेळा योगदान दिलं. अर्थातच 13 बाईक देखील याच वाकळण संघाच्या खेळाडूच्या नावावर निश्चित आहेत. एक 4 व्हीलर देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्याबद्दल देखील उल्लेख करूया. मैदानाकडे आपण पाहता या ठिकाणी एक थोडासा फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो होतोय म्हणजे बॅकअपला इथे क्षेत्ररक्षक येतात. तोपर्यंत पंच या ठिकाणी काय दर्शवत पाहूया. चेंडू स्वैर आणि अशा प्रकारे 1+1 2 धावांचं योगदान. धावफलकात 2 निवाड. धावफलक जाऊन पोहोचतोय 41. आपण नेहमी मी कालही त्याचा उल्लेख केला होता कारण जेव्हा आपण पाहिलात की आकाश तारेकर बाईकमॅन 19 बाईक ज्याच्या नावावर आहेत. बारक्या कांबळे याच्या नावावर देखील 2 बाईक आणि एक 4 व्हीलर त्याच्या नावावर देखील निश्चित केली गेली उसाटणीच्या मैदानावरची. तर वळतो आपण मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग मिडविकेट मधून चेंडू जातोय सीमापार. येतोय गगनभेदी गगनचुंबी षटका. पाकाचे महिन्यामध्ये गो चैता पाकाचे महिन्यामध्ये गो चाप्याला भरू ये गो चाप्याला. मंदार गोराटकर याच्या बॅटमधून आलेला पहिला हा षटकार. 6 धावांचा पहिल्या चेंडूवर त्याने आक्रमण केलं आणि 6 धावांचं योगदान दिलं. धावफलकात धावा आल्या त्या 47. गोलंदाज पुन्हा एकदा उमेश भोईर आपल्या बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी पहा एक दडपण आपल्याला पाहायला मिळते. पंच निश्चितच या ठिकाणी कोणताही फलंदाज त्रिफाचे या ठिकाणी होतोय कारण चेंडू डाव्या इष्टीच्या दिशेने गेला आणि फलंदाज त्रिफाचे. तर अशा प्रकारे एकूण आपण पाहिलं आतापर्यंत 6 फलंदाज गमावले. धावा धावपळकर आल्या त्या टेंबोली संघाच्या 47. फलंदाज मंदार याची खेळी समजली ज्याने षटकाराने सुरुवात खूप छान केली होती. क्रिस गेलची आठवण करून देणारा निश्चितच हा खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळाला होता. पण त्यानंतर त्रिफाशीत मालवणी भाषेमध्ये दांड्या गुल आणि इथे दांड्या गुल झाल्यात.
खरं तर मालवणची ती क्रिकेट स्पर्धा अर्थातच 17, 18, 19, 20 या मार्चला येते. त्या स्पर्धेचा वैशिष्ट्य म्हणजे तिथली भाषा जर आपण पाहिली तर एक मालवणी समालोचक तिथे तुम्हाला पाहिलं आणि आपल्या दृष्टिकोनातून मालवणी भाषा अतिशय प्रेमळ. तशी आमची पनवेल डोंबिवली परिसरातली आगरी भाषा देखील त्यांना खूप आवडते. कारण मी ती आनंदवाडी चषक देवगडची क्रिकेट स्पर्धा करत होतो तेव्हा मला खास आयोजकांनी सांगितलं होतं की काका किमान 2 पनवेलच्या आगरी स्टाईलमध्ये तुम्ही समालोचन करा. मी म्हणालो मला ती आगरी भाषा येत नाही, जी प्लेन अलिबागची आगरी भाषा आहे ती मला येते. तर त्या आगरी भाषेला तिकडे खूप मागणी आहे. हे सांगण्याचं उद्दिष्ट माझं एवढंच होतं. वळीया मैदानाकडे पुढे चेंडूसाठी फुलटॉसचा या ठिकाणी वापर जरूर केला. आपण पाहिला चेंडूला निश्चित या ठिकाणी सीमा पाठवलंय आणि हा सुंदर चौकार डीप फाईन लेग सीमारेषेकडे शानदार फटका. धावपल करत या चौकाराच्या माध्यमातून 4 धावांचं योगदान मिळते. फलंदाज परेश गोराटकर याला यावी चेंज ऑफ पेस हल्स मंद गतीने चेंडू फेकला होता. फलंदाज त्याच गतीने खेळण्याचा प्रयत्न करता. लेग बायचा इशारा येतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धावेचं योगदान मिळालं आणि या एका धावेच्या माध्यमातून 4 षटकांचा हा खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होते. धावपलकर धावा येतात त्या 52-53 धावांचं लक्ष प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी 13.25 ही धावसंख्या धावपलकावर नोंदवावी लागेल जर आपला 1 जिवंतसाठी सानवी 11 वाकलन या संघासाठी. गोलीचं पृथक्करण आपण पाहूया. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज उमेश भोईर याने 17 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील प्राप्त केले. पहिल्या षटकात जीत भोईर याने पहिल्या षटकात 11 धावा 1 फलंदाज बाद. त्यानंतर अविनाश भोईर याने 13 धावा खर्च केल्या 1 फलंदाज बाद केलं. ऋषी भोईर याने मात्र 11 धावा दिल्या त्याने देखील 1 फलंदाज बाद केलं आणि उमेश भोईर याने मात्र 17 धावा देत 2 फलंदाज बाद केलं. तर फलंदाजीचे पृथक्करण जर तुम्ही पाहिलं प्रतीक पाटील याने खूप चांगलं योगदान दिलं. तब्बल 3 चौकारांच्या माध्यमातून 21 धावांचं त्याने 4 चौकांच्या माध्यमातून 21 धावांची त्यांनी खेळी केली. रोहन बाबरे यांनी मात्र 0 धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर अल्ताफ शेख देखील 0 धावसंख्येवर बाद झाला. मोनिश पाटील यांनी मात्र 6 षटकाराच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आदित्य भोईर याने देखील षटकाराच्या माध्यमातून अर्थातच 6 धावांचं योगदान दिलं. कुमार भोईर हा फलंदाज मात्र नॉनस्ट्राईक एंडला अर्थातच नाबाद राहिला 0 धावसंख्येवर. त्यानंतर मंदार गोराटकर याने मात्र 2 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलं आणि परेश गोराटकर 4 धावांवर हा निर्धावला. हा होता लेकर जोगा या क्रिकेटच्या पहिल्या सत्राचा. 53 धावांचं लक्ष समोर असेल ते सानवी 11 वाकलन संघ. काही क्षणात हा संघ मैदानात उतरेल. तोपर्यंत ऐकूया आमच्या परिसरातील आगरी कोळी गीतं. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं आणि नाव. नक्कीच ही रास्त मागणी आहे. कारण शेतकऱ्यांचा नेता माजी खासदार स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांनी दिलेले योगदान, शैक्षणिक शेतकरीच्या प्रश्नांसाठी दिलेले अनेक लढे, त्याचबरोबर दिलेलं राजकीय क्षेत्रात खूप चांगलं योगदान, या सगळ्याचा विचार करता पनवेलचे अर्थातच भाग्यविधाते म्हणून स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव हे विमानतळात देणं रास्त मागणी आमच्या संपूर्ण रायगडकरांची, केवळ पनवेलकरांची नाही तर रायगडकरांची देखील इथे पाहायला मिळते. तर या दरम्यान मी विनंती करतोय स्वर्गीय नारायणशेठ मुंगाजी, श्री दत्त भाताण क्रिकेट संघ आणि सानवी 11 गावठाण या दोन्ही संघामध्ये पहिली उपांत्य फेरीची लढत आपण पाहणार आहोत. तर मी विनंती करेन दोन्ही संघांना की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. 53 धावांचं लक्ष. दोन्ही पंच मैदानाकडे पुन्हा एकदा दाखल आहेत. या ठिकाणी पहा मैदानाला नमस्कार करून ही टीम अर्थात स्वरांज एंटरप्राइज भैरवनाथ टेंबोली भिवंडी हा संघ मैदानामध्ये दाखल होतोय. 53 धावांचं लक्ष. प्रत्येक षटकाचा आपण विचार केला 13.25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पाहूया उपांत्य फेरीची लढतीसाठी पात्र ठरण्यासाठी ही गरज आहे.
एकूणही आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 4 षटकांचा सामना आहे. किमान पारितोषिक हा या सामन्यातील विजेता संघ असेल त्याला किमान 25,000 पारितोषिक मिळेल. 4 षटकांचा आपण विचार केला तर साधारणतः प्रत्येक चेंडू प्रत्येक षटक हे 6,250 रुपयाचं फेकलं जात आहे आणि चेंडूंचा जर आपण विचार केला तर अर्थातच 1,041 रुपये आणि 66 पैसे प्रत्येक चेंडू हा अर्थातच प्रत्येक चेंडू मागे ती किंमत आहे. किमान 25,000चं पारितोषिक जिंकण्यासाठी. तर चला वेळेचं बंधन आपल्याकडे आहे. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही. आज तुम्ही पाहिलं टेंजर क्रिकेट संघ क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून ही भव्य क्रिकेट स्पर्धा 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज अंतिम आणि शेवटचा दिवस. कोण शेवटचा दिवस गोड करणार आणि 1 लाखाचं पारितोषिक आणि कोण असा खेळाडू असेल 32 संघामधून जर आपण 12 खेळाडू जरी पकडले तरी 384 खेळाडूंमधून कोणता खेळाडू असेल जो या बाईकचा अर्थातच मालक ठरेल. आणि जसं मी त्याचा उल्लेख केला ते आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या जन्मदात्या आईला, आपल्या जन्मदात्या पित्याला, आपल्या पत्नीला, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला आणि अगदी हेही शक्य न झाले तर आपल्या प्रेयसीला गाडीवर बसून कोण फेरफटका मारणार हा खेळाडू 384 मधून आज आपल्याला पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे. दुसरं सत्र सुरू होते. सानवी 11 वाकलन संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये इथे पाहायला मिळते. ते अर्थातच जीत भोईर आणि ऋषी भोईर ही जोडी मैदानामध्ये. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज इथे टेंबोली संघाचा सोहम पाटील. बघाची मी सोहम व्यवहारे हा जो कोपरीचा 12 वर्षाचा खेळाडूचा मी निश्चित अनुभव सांगितला. 12व्या वर्षी ह्या मुलाने तब्बल 4 सामने खेळले, 7 धावा दिले आणि 8 विकेट त्यांनी प्राप्त केले. त्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला पारितोषिक मिळालं होतं. तर क्रिकेटमध्ये जर मी पाहिलात सचिनजी तेंडुलकर यांनी वयाच्या साधारणतः 13व्या वर्षापासून क्रिकेटला सुरुवात केली. बेब्रान स्टेडियमचं मैदान होतं. भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना होता आणि चक्क पाकिस्तान संघातून त्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कपिल देव निखंज यांचा झेल घेतला. त्यानंतर त्याच 13व्या वर्षी त्यांनी वानखेडे स्टेडियमवर बॉलबॉयचं काम केलं आणि बघता बघता 16व्या वर्षी त्यांनी क्रिकेटला सुरुवात केली. अर्थातच क्रिकेटमध्ये कोणतंही काम कधीही हलक्या दर्जाचं नसतं हे सचिनजी तेंडुलकर यांनी दाखवून दिलं. बरोबर 22.5 वर्ष आणि वयाची 40 वर्ष ज्यांनी क्रिकेट दिलं आणि आज आपण क्रिकेटची महान देवता म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर यांचं खूप पहिलं नाव आपण घेतो. वळीया मैदानाकडे पहिला षटकातला हा पहिला चेंडू. इथे मात्र पहा थोडासा पुढे सरकला चेंडूला डाव्या बाजूला सरकत चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. तर पाहणार होता आपण डीप स्क्वेअर जो क्षेत्ररक्षक होता आदित्यने चेंडूला सुरेख अडवलं पण या दरम्यान मात्र धावांचं योगदान धावफलकावर मिळालं 3 आणि लगेच आपल्याला आठवण दिली ती भंगार विकणाऱ्या ख्रिस गेलची. किती आळशी खेळाडू होता ज्याने मोठे मोठे फटके मारले. आयुष्याची सुरुवात षटकारांनी केली पहिल्या चेंडूवर पण या खेळाडूने कधी आयुष्यामध्ये 3 धावा घेतल्या इतका आळशी खेळाडू. तर वही आपण मैदानाकडे 3 धावांचं योगदान मिळते पहिल्या चेंडूवर. आता मात्र स्ट्राईकला असेल फलंदाज जीत भोईर ज्याने कालचा दिवस पूर्णपणे गाजवला होता. यावेळी पहा पॅडल शिफ्टचा वापर करण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडू संपर्क नाही. इथे मात्र पहा धावचीची संधी आणि पंच जावेस परिसरांचं या ठिकाणी बोट आकाशाकडे फलंदाज धावचीत याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. आजात माझा झालाय पगार येईन रोख नको उधार. आजात माझा झालाय पगार येईन रोख नको उधार. पोट पतली झटकन उठली पोट पतली झटकन उठली अशी पातानी गाजवली. अहो रात्री या अंटीची जवा घंटी निवाजवली. अहो रात्री या अंटीची जवा घंटी अतिशय सुंदर गीत आपण इथे पाहिलं. मात्र इथे जर आपण पाहिलं सानवी 11 वाकळण संघाला एक मोठा धक्का. अतिघाई संकटात नाही. तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर गेलात किंवा मुंबई गोवा हायवेवर जर गेलात तर तुम्हाला बोर्ड पाहायला मिळतात की अतिघाई संकटात नाही. इथे मात्र थोडीशी घाई केली गेली आणि या माध्यमातून एक गुणवान खेळाडू ज्याने कालचा दिवस गाजवला होता सलग 2 वेळा सामनावीराचं पारितोषिक मिळालं. जीत भोईर मात्र 0 धावसंख्येवर डकआउट मैदानातून परत. नवीन फलंदाज मैदानामध्ये
प्रदीप पाटील इकडे मैदानात येतोय. पहिलं यश मिळालं. धावचीच्या रूपाने या ठिकाणी पाच संदीप पाटील स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा. मात्र चेंडू बॅट आणि चेंडूचा तितकं चांगलं संपर्क इथे आलं नव्हतं आणि यावेळी मात्र लेगबायचा इशारा पंचांचा येतोय. 1 धावेचं योगदान. धावपगात 1 नि वाढ आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तो 1 गडी बाद 4. पहिलं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. गोलंदाज सोहम पाटील. स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ टेंबोली संघाचा भिवंडी संघाचा हा गोलंदाज आणि समोर मात्र फलंदाज आहे तो अर्थातच सानवी इलेव्हन वाकळण संघाचा प्रदीप पाटील. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज. मगाशी मी त्याचा उल्लेख केला होता. 3ऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज आणि मी एक दर्जेदार खेळाडू असं म्हणलं होतं. अगदी तुम्ही आठवण पाहत जुन्या काळात गेला तर अजितजी वाडेकर, द कर्नल ज्यांना दिलीप वेंगसरकर या नावाने संबोधलं होतं, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा असे खेळाडू या ठिकाणी मात्र दमदार ज्यांनी कामगिरी केली. 3ऱ्या क्रमांकावर इथे मात्र प्रदीप पाटील 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी येतोय. एका धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करेल तो सानवी इलेव्हन वाकळण संघ. वळी या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळीचा चेंडू हवेत आहे आणि अर्थात लॉंग ऑफ ला कोणती चूक नाही. क्षेत्रशे चेंडू आलाय. मनीष पाटील याच्यामध्ये हातामध्ये चेंडू विसावला आणि आणखीन एक धक्का. प्रदीप पाटील डक आउट. 0 मैदानातून बाहेर. जीत भोयर धावचीच्या रूपाने बाद झाला. 0 धावसंख्येवर. त्यानंतर प्रदीप पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. मानसिक दडपण जुगाळण्याचा प्रयत्न होता. फटक्यामध्ये ताकद थोडीशी अपुरी पडली आणि अर्थातच या ठिकाणी लॉंगॉन क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला. सुरेख योगदान. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. धावा अविनाश भोईर आणि षटक मात्र पहिलं इथे मात्र चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळते ते अर्थातच सोहम पाटीलचं. तर सानवी इलेव्हन गावठाण आणि स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी श्रीदत्त भातान क्रिकेट संघ या 2 संघामध्ये पुढची लढत अर्थात उपांत्य फेरीची लढत असणार आहे. चला दोन्ही संघनायकांनी वेळ देऊ लगेच आमच्या अतिथी कक्षाशी आपण संपर्क असला गेला आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये आणखीन एक झेल. फलंदाज बाद. नौका पैलदंडसाठी नाखव्याची आता गरज असणार आहे. ते आता सानवी इलेव्हन वाकळण संघाचे एका पाठोपाठ एक 3 फलंदाज मैदानावर धावा धावपल करत 4. या दरम्यान ज्याने गेले 2 दिवस अतिशय सुंदर योगदान दिलेलं पनवेल तालुक्यातल्या तारागावचे सुपुत्र आमचे समालोचक मित्र मराठीचा एक गोड आवाज रोशन पाटील यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आणि माजी अध्यक्ष स्ट्रेंजर संघाचे सन्माननीय जयेंद्रजी पाटील साहेब यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण रोशन पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करावं. तर रोशन पाटील यांचा इथे सत्कार केला जातो. नवीन फलंदाज मैदानात येतोय. फलंदाज किरण म्हात्रे. केतन म्हात्रे यांचे बंधू आज केतन म्हात्रेमध्ये या ठिकाणी या सामन्यामध्ये खेळताना पाहिल्या नाहीत. तर रोशन पाटील यांचा सत्कार जयेंद्रजी पाटील साहेब माजी अध्यक्ष स्ट्रेंजर क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून इथे सत्कार केला जातो आहे. त्यांनी 2 दिवस सुंदर मराठीतून योगदान दिलं. अचूक माहिती आमच्या लाडक्या प्रेक्षकांमध्ये पोहोचवली. ती मैदानात असू दे किंवा युट्यूबच्या माध्यमातून. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आणखीन एक संकट इथे पाहायला मिळालं. फलंदाज 4था मैदानातून गमावतोय. शॉर्ट टर्नच्या क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज एका पाठोपाठ एक या ठिकाणी आतापर्यंत जर तुम्ही पाहिले 3 फलंदाज डकआउटच्या रूपाने मैदान पडलं. फलंदाज अविनाश चिकेळी समाप्त. आभाला गात माया ही तुझी येताव पायी पायी. तर अशा प्रकारे लागोपाठ एकापाठोपाठ एक असे फलंदाज या ठिकाणी मैदानातून परत आपल्याला पाहायला मिळालं. मी जसं मगाशी उल्लेख केला होता 721 किलोमीटरचं समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतो. जिथे डहाणू ते अर्थातच
बांदा हा सिंधुदुर्ग जिल्हा जिथे गोव्याची सुरुवात होते अशा 721 किलोमीटरमध्ये जे अर्थात एक कोळीवाडे आहेत आणि कोळीवाड्यांचा निश्चित आधारस्तंभ असतो ते देखील नाखवा. तर तो नाखवा या ठिकाणी कधी मिळणार? सानवी 11 वाकलन संघाला एक मोठी प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळतात. एका पाठोपाठ एक असे खेळाडू या ठिकाणी मैदानात परततात. 4 फलंदाज गमावलेत. गोलंदाज पाटीलचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर 3 फलंदाज त्यांनी बाद केले तर 1 फलंदाज धावचीच्या बाद करण्यात यशस्वी ठरला. धावा दिल्यात त्या फक्त 4. समीकरण पण ते येणारी 3 षटकं बाकी आहेत. 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग, 49 धावांची अजूनही गरज. नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज स्वतः चेंडूवर आहे, यष्टीच्या दिशेने चेंडू फेकतो. ही गरज होती का? कारण धाव तर फलंदाज घेत नव्हता. का प्रयत्न केला गेला? कारण या ठिकाणी जर यष्टीरक्षक आणि शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षकाने चेंडू जर पकडला नसता तर मात्र 4 धावा बोनस मिळाल्या असत्या त्या सानवी 11 वाकलन संघाला. हॅलो, याच दरम्यान मी विनंती करतो स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी, स्मृती 11 भातान संघ आणि गावठाण टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी ते विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. तर 17 चेंडू आणि 49 धावांची गरज असताना मात्र 1 धाव येते. 16 चेंडू 48 धावा. मी इथे विनंती करतो हिरल कंस्ट्रक्शनचे ओनर आणि खऱ्या अर्थानं स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे आमचे सन्माननीय आदरणीय या ठिकाणी गजानन म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करायचं. खऱ्या अर्थानं प्रसिद्ध उद्योजक आणि आपल्या समाजातील एक असं व्यक्तिमत्व त्याने मात्र उद्योग क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आमच्या आदरणीय गजानन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी मात्र आपण पाहतात क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. हा झेल एका पाठोपाठ एक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हा निश्चितच डाव मोडला गेला तो सानवी 11 संघाचा. आणि 5वा फलंदाज अर्धा संघ इथे परततोय. धावफलकावर फक्त धावा आहेत त्या 5. दयनीय अवस्था कधीही वाटलं नव्हतं आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी. सानवी वाकलन संघ जो काल दमदार कामगिरी करत होता. पण क्रिकेट तुम्ही पाहतात की अनिश्चिततेचं खेळ नेहमी म्हणलं जातं. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की ऑस्ट्रेलियामध्ये आपण 36 धावात बाद झाल्यानंतर आपण 2-1 ती मालिका जिंकू किंवा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध भारतात आपण गमावल्यानंतर आपण तो पुन्हा एकदा पुनरागमन करू. आणि या ठिकाणी मात्र पुनरागमन करण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरला येतो. एक सुंदर फटका चौकार 4 धावांसाठी. तर गणपत बजाना काय को बंद किया? जुनी चौकार डीप एक्स्ट्रा गोला किरण म्हात्रेच्या बॅटमधून येते. गोलंदाज प्रतीक पाटील याच्यावर आक्रमण करतोय. जेव्हा तुमच्या मैदानामध्ये काही झालं नाही त्यावेळी आक्रमण करणं अतिशय आवश्यक असतं. जे संदीपजी पाटील आणि बॉब विलिस 1983चा वर्ल्ड कप जिथे पराभवाच्या छायात होता भारतीय संघ आणि त्यावेळी मात्र 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारले. आज आपण 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारे खेळाडू पाहिलेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारे लेदर विश्वामध्ये देखील आपण खेळाडू पाहिलेत. ज्या निश्चित रवी शास्त्री यांनी देखील आपण जर पाहिलं तर त्याचबरोबर युवराज सिंग यांनी देखील इंग्लंडमध्ये ते पराक्रम करून दाखवला. पण ती गरज आहे ती संदीपजी पाटील यांनी केली होती. ती बॉब विलिसच्या गोलंदाजीवर 6 चेंडूवर 6 चौकार 1983चा वर्ल्ड कप. याच दरम्यान आमचे रॉकिंग कॉमेंटेटर प्रवीण गायकर यांना विनंती आहे आपण यायचं व्यासपीठावरती. आपला देखील या स्पर्धेच्या निमित्तानं इथे सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला कव्हरला मात्र त्याच्या आवाक्यापर्यंत झेल. चेंडू सीमा पार. हा येतोय षटकार 6 धावा. आणि 38 धावांची गरज आहे ती वाकलन संघाला जिंकण्यासाठी. धावा संख्या धावफलकावर येऊन पोहोचली ती 15. 5 फलंदाज मात्र मैदानातून गमावलेत. किरण म्हात्रे एकाकडे मात्र आक्रमण करतोय. 11 या धावसंख्येवर ज्यामध्ये एक सुंदर षटकार आणि एक चौकार. 15 धावा. पुढील चेंडू
किरणसाठी या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न, लेट कटचा वापर, यष्टीचा मात्र या ठिकाणी वेध घेतला गेला. मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. दुसऱ्या एंडला मात्र फलंदाज धावचीची संधी होती आणि इथे मात्र आपण पाहिलं 2 षटकं समजली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आल्या त्या 15 आणि आता मात्र समीकरणपणे येणारी 2 षटकं, 12 चेंडू आणि 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावांची गरज आहे ती अर्थातच 38 प्रति षटकं, 19 सरासरी. षटक होतं गोलंदाज प्रतीक पाटीलचं, थोडंसं मागणं ठरलं. 11 धावा या षटकात आल्या. मात्र गोलंदाज सोहम पाटील यांनी टाकलेली गोलंदाजी भेदक होती, ज्याने 3 धावा दिल्या, 4 धावा दिल्या आणि 3 फलंदाज त्यांनी बाद केलं. तर जीत भोईर सारखा एक खंदा फलंदाज त्या षटकात धावचीच्या रूपाने बाद झाला. हे सांघिक यश. पाणी मैदानाकडे घेऊन जायचंय. 12व्या खेळाडूला विनंती आहे, आपण मैदानात जायचंय. तर ही जी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात, प्रवीण गायकर एक रॉकिंग समालोचक, अर्थातच वाकडी पनवेलचा, ज्याने खूप चांगलं योगदान संपूर्ण रायगड ठाणे या परिसरामध्ये दिलं. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. प्रवीण गायकर यांना विनंती आपण यायचं आहे. तर मैदानाकडे पण वळण्यापूर्वी पुन्हा एकदा या क्रिकेटच्या स्पर्धेकडे वळूया. एकूण जी स्पर्धा जर आपण पाहिलेत तर खूप चांगलं योगदान प्रत्येकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांची देखील नावं इथे अर्थात घेणं आवश्यक आहेत. सय्यदबाई ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, प्रोप्रायटर युनिव्हर्सल स्टील कंपनी 1 लाख रुपये. श्री गजानजी म्हात्रे साहेब ज्या या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रोप्रायटर हिरल इंजिनिअरिंग, त्यांच्याकडून 50,000 रुपये. सन्मानित जितेंद्रजी म्हात्रे साहेब, सरपंच नावे ग्रामपंचायत, यांचं 15,000 रुपये आणि त्याचबरोबर मोलाचं सहकार्य मैदानावर पाण्याची लाईन आणि ॲम्ब्युलन्सची सोय त्यांनी करून दिली. त्याचबरोबर श्री हनुमानजी भोईर साहेब, पनवेल तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख, ज्यांच्यामधून 10,000 रुपये देणगी मिळाली. त्याचबरोबर आशिजी सकाराम पाटील साहेब, अध्यक्ष ग्राम सुधारक मंडळ, यांच्याकडून 11,111 रुपये आणि देणगीसाठी मोलाचं सहकार्य. श्री हरीश्वरजी म्हात्रे साहेब, शिवसेना शाखा प्रमुख नावे, देणगीसाठी मोलाचे सहकार्य आणि उत्कृष्ट गोलांसाठी LED TV. श्री अंकुशेटजी म्हात्रे साहेब, उद्योजक एकटघर, यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाला LED TV. श्री हरिश्चंद्रजी म्हात्रे साहेब, माजी उपसरपंच नावे तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत नावे, देणगीसाठी मोलाचं सहकार्य आणि 5,555 रुपये. आणि विजय शेट्टी खारकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपये. चेंडू निधी स्पोर्ट्स प्रोप्रायटर जितेंद्र गोविंद सोमासे सरांच्या माध्यमातून मिळाले आहेत. आणि जलपानसाठी स्वर्गीय प्रदीपजी नारायण पाटील यांची आठवण म्हणून स्मरणार्थ विक्रमजी नारायण पाटील यांच्याकडून 5,000 लिटरची पाण्याची टाकी. ओव्हर टू रोशन पाटील. या दरम्यान या व्यासपीठावरती एक महत्वपूर्ण सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या अमोघ वाणीतून मात्र ही स्पर्धेला 4 छान लागले ते आमचे रायगड आणि महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक, रॉकिंग कॉमेंटेटर प्रवीण गायकर यांचा सन्मान केला जाईल. मी जयेंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय. खऱ्या अर्थानं आमच्या स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावेचे माजी अध्यक्ष आहेत, मी त्यांना विनंती करतो आपल्या पवित्र शुभ हस्ते आमचे रॉकिंग कॉमेंटेटर प्रवीण गायकर यांचा इथे सन्मान करायचा आहे. एकदा मी विनंती करेन, जर का तुम्हाला प्रवीणचं समालोचन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या प्रवीण गायकरसाठी. जबरदस्त समालोचक आहे, निश्चिम शिवभक्त आहे आणि त्याचा सन्मान मात्र या ठिकाणी होतोय. आमचे जयेंद्र पाटील, स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्षांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय. तर या ठिकाणी माझं 6वा फलंदाज हे मैदानातून गमावलं. निश्चित प्रवीण गायकर खूप चांगलं योगदान दिले. गेल्या काही वर्षाचा इतिहास जर त्याने पाहिला तर अर्थात पनवेल क्रिकेट असोसिएशनचे जे निश्चितच सदस्य जरी असले तरी मात्र ठाणे आणि रायगड, नवी मुंबई या परिसरामध्ये हिंदी समालोचनाच्या माध्यमातून रॉकिंग कॉमेंटेटर ज्यांना म्हणलं जातं, खूप चांगलं योगदान, त्यांचं सन्मान. तर इथे मात्र फलंदाज बाद झाला. 6वा धक्का बसतोय. फलंदाज राहुल म्हात्रे 0 या धावसंख्येवर बाद झाले आणि आता मात्र पुन्हा एकदा पूर्णपणे बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळते सानवी 11 बाकलन. गोलंदाजाला यश मिळालं. गोलंदाज कुमार भोईर याने आपल्या पहिल्या चेंडूवर पहिला विकेट या ठिकाणी प्राप्त केला आणि आपल्याला पाकिस्तान संघाच्या इंजमाम उल हक याची आठवण करून ज्याने पहिल्या चेंडूवर पहिला विकेट मिळवला होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 6 गडी बाद गमावले. धावा प्रकारे त्या 15. नवीन फलंदाज मैदानामध्ये आदेश भोईर, 11 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष. सुदर्शन पाटील तारा यांनी देखील खूप चांगलं योगदान दिले. अर्थात जसं रॉकिंग कॉमेंटेटर प्रवीण, तसं गायकर, तसं या ठिकाणी सुदर्शन पाटील देखील एक बोलका समालोचक. पुढचा चेंडू हवेत आहे. चेंडूला फेकून द्यायचा प्रयत्न, मात्र इथे क्षेत्रक्षक चेंडूवर आहे. झेल घेतला जातोय. अल्ताफ शेख याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि आणखीन एक 7वा फलंदाज मैदानातून बाहेर. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात आरमोट्या 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 आरमोट्या.
शायरी पूर्णपणे बॅकफुटवर गेला. वीरेन गॉकलन 7वा फलंदाज गमावतोय. 0 धावसंख्येवर परततोय. गोलंदाजाला यश मिळालं. गोलंदाज तिसरे षटक फेकतोय तो कुमार भोईर. 10 चेंडू 38 धावांची गरज. ऑन हॅट्रिकवर होता निश्चित गोलंदाज, मात्र या ठिकाणी चेंडूवर क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू गेला शॉर्ट मिड विकेटला. 1 धावेचे योगदान. 1 धावेच्या माध्यमातून धावफलकात संत गतीने वाढ होते ती 16. 7 बाद 16 धावा धावफलकावर आल्यात. अशी वाटत होतं की वाकळण संघ एक निश्चित एक मोठा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण त्याने 3 वेळा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिचषक ही क्रिकेट स्पर्धा जिंकले, ज्यांच्या नावावर 13 बाईक देखील जीतच्या नावावर निश्चित केले गेले. मग इथे मात्र तुम्ही पाहिलात की बॅट चेंडूचा संपर्क उरलेलं काम यशस्वी चषक पूर्ण करतोय. आणि आज जर गेला म्हणून विचार केला तर त्यात बाईकच्या रेसमध्ये जीत होता, परंतु त्यांचा संघ इथे पराभवाच्या छायेत पाहायला मिळाला. 8 बॉल 37 चेंडूंची धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होतोय. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना मात्र निराशजनक अशी कामगिरी रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी कालचा दिवस गाजवला तोच संघ इथे मात्र पराभवाच्या छायेत. तर दुसरीकडे आपण पाहिलं की कौतुक करावं लागेल ते अर्थातच स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ टेंबोली भिवंडी संघाचं, ज्याने प्रथम फलंदाजी करताना 52 धावा धावफलकावर नोंदवल्या आणि चांगली गोलंदाजी आणि क्षेत्रीच्या जोरावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी. 7-8 बॉलांचा रनअप. पुढचा चेंडू या ठिकाणी सरळ बॅटने खेळलाय. चेंडू अर्थात जातोय तो मिडाऊन क्षेत्रामध्ये. लॉंग ऑन क्षेत्राची खेळणार चेंडूची पकड करतोय तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान. धावफलकात 3 षटकांची समाप्ती. धावफलकात धावा आल्या त्या 18. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. खरं तर या स्पर्धेचा धावांचा निश्चांक सार्थक केले म्हणून वाजी संघाचा 33, RCC पेठ संघाचा 36. निश्चांक मोडणार का हा प्रश्नचिन्ह वाकलन संघाचा अर्थात शेवटच्या षटकामध्ये. या दरम्यान सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेबांचा सन्मान होईल. मी महेशजी बोंद्रे साहेबांना विनंती करतो, आमचे सचिव आहेत, त्यांना विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय ज्येष्ठ नागरिक सन्माननीय प्रकाश म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती केला जाईल. सर मी महेश बोंद्रे साहेबांना विनंती करतो, आमचे सचिव, आणि खरं तर ते या स्पर्धेसाठी मुंबईहून इथे रवाना झालेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आमचे सचिव महेश दादा बोंद्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल प्रकाश म्हात्रे साहेबांचा. क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि या स्ट्रेंजर मंडळावरती असणारं प्रेम त्यांनी मात्र इथे दर्शवलं. इथे उपस्थिती दर्शवून त्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धे निमित्तानं. त्यानंतर चंद्रकांतजी म्हात्रे साहेब, खऱ्या अर्थानं प्रकाश म्हात्रे साहेबांचे बंधुराज आदरणीय चंद्रकांत म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खास करून मुंबईवरून ते रवाना झालेत या स्पर्धेसाठी, या स्ट्रेंजर क्रीडा मंडळाला भेट देण्यासाठी, तर त्यांचा देखील सन्मान होईल. मी महेशदा बोंद्रे आमचे सचिव आहेत त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. पाच चेंडू आणि 33 धावांची गरज. गोल्डन चे सर्व संजयदादा ठाकूर यांचा इथे सन्मान केला जाईल. मी महेशजी बोंद्रे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते संजय दादा ठाकूर यांचा पण सन्मान करायचा. संजयदादा ठाकूर खऱ्या अर्थानं गोल्डनचे सर्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. महेश दादा बोंद्रे आमचे सचिव आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आतापर्यंत 20 धावा धावफलकावर आल्यात. 3-33. चंद्रकांत म्हात्रे साहेब ज्यांचा आपण नुकताच सन्मान केला ते खऱ्या अर्थानं माजी स्टार क्रिकेट संघाचे कर्णधार होते आणि त्यांनी मात्र या आज स्ट्रेंजर क्रीडा मंडळाला तब्बल 5,000 रुपये डोनेशन या ठिकाणी दिलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा या मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. डेंजर पक्का मारी बसून चौका छक्का रॉकस्टार प्रवीण गायकर हाय कॉमेडी तो ऐका.
तर हा षटकार येतोय 6 धावांचं योगदान. मिड विकेट सीमा रेविडे 6 धावा. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि गरज आहे ती 27 धावांची. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा तोच प्रयत्न केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या चेंडूवर येणार का? प्रयत्न चांगला होता. माझा चेंडू सीमापार बॅक टू बॅक आलेले 2 षटकार 6 धावांचं योगदान. धावफलकात आणखीन 6 वाढ होते. धावफलकात जाऊन पोहोचते ती 7 गडी बाद. एकूण 32 आणि आता मात्र येणारा शेवटचा चेंडू आणि 21 धावा. मागच्या षटकामध्ये कमलाकरनी 3 कुमारने 3 विकेट प्राप्त केले. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र कोणतीही धाव येत नाही आणि अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त होतोय. सामना समाप्तीबरोबर स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ टेंबोली भिवंडी हा संघ उपांत्य फेरीमध्ये. या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि सानविलियन वाकळण जीत भोईर या संघाचा पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू काका म्हात्रे सरांचा पण